नमस्कार, मी संगीता पवार. मी तुम्हाला दाखवली आता छान अशी भाकरवडी, सॉरी, कोशिंबीर वडी. बघा, आहे ना छान. यामध्ये साहित्य लागतं खूप सारा कोथिंबर, बेसन. मला 3 बाउल बेसन लागलेले आणि मी ऑलरेडी हरभऱ्याची डाळ भिजवलेली होती. 3 ते 4 तासासाठी आपण त्याला चांगले भिजवून घ्यायची. आणि त्यामध्ये लागलं मला जिरं, धनिया पावडर, म्हणजे धने, अख्खे धने घेतले होते मी, अख्खे धने, लसण, अद्रक आणि हिरवी मिरची. 5 ते 6 आपल्या 3 जणांच्या हिशोबाने 5 मिरच्या घ्यायच्या. आणि तीळ लागली मला, तीळ लागली, व्हाईट तीळ, आणि मीठ चवीनुसार. आणि थोडा आपण सोडा जर टाकत असले तर टाका, नाही तर नो ऑप्शन. म्हणजे मी तर नाही टाकला, कारण त्याच्याने तेल खूप जास्त जळतं. त्यासाठी सोड्याचा स्किप केलं मी. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि हां, चवीनुसार जर तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट पण टाकता, स्पिनट्सचं आपण घालू शकता. अजून तुम्हाला चव जास्त वाढून जाईल त्यामध्ये, आवडत असेल तर. मला आवडत नाही म्हणून मी नाही घातली. तर बघू शकता किती छान अशी मी कोशिंबीर वडी तयार केली. आता मार्केटला छान असा कोथिंबीर येऊन राहिला आहे, कारण खूप थंडी चालू आहे ना. थंडीचे खूप चांगल्या चांगल्या व्हेजिटेबल आलेले आहे मार्केटला. खूप आता कमी होण्यात आलं आहे सर्व सीझन. तर अशी छान बनवून ठेवा आणि स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये. जेव्हाही आपल्याला वाटलं, मुलांना वाटलं काहीतरी दुपारी खावं असं वाटलं, तेव्हाही त्यांना फ्राय करू देऊ शकता, डीप फ्राय करू देऊ शकता ऑइलमध्ये, किंवा तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून देऊ शकता, ज्यांना ऑइली नाही आवडत. तर चला, बनवत राहा, खात राहा, मजेत राहा. आणि माझ्या इंडियन मॉम ब्युटीच्या